नमस्कार, सिटी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण एका महत्त्वाच्या कारवाईवर प्रकाश टाकणार आहोत, ज्यामुळे शहरातील अवैध दारू विक्रीवर चाप बसणार आहेत। माना पोलिसांनी प्रहार ऑपरेशन अंतर्गत अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध कंबर कसली असून सलग 3 दिवसाच्या कारवाईने नागरिक सुटकेचा श्वास घेत आहेत। या कारवाईमुळे महिला वर्गात विशेष आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहेत। गेल्या काही दिवसात माना पोलीस स्टेशन आता ॲक्शन मोडवर आलेले नागरिकांना स्पष्टपणे दिसत आहे। विशेषतः अवैध दारू विक्रेत्यांवर लक्ष केंद्रित करून प्रहार ऑपरेशन अंतर्गत कठोर पावले उचलली जात आहेत। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 5 जून रोजी माणा येथील मेन लाईन बाजारात राजरोसपणे सुरू असलेली अवैध देशी दारू विकत असलेल्या 2 व्यक्तींना अटक करून त्यांच्यावर कार्यवाही करण्यात आली। परंतु एवढ्यावरच न थांबता परिसरात अजूनही अवैध धंदे सुरू असल्याचे पाहून माणा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सूरज सुरवसे आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश महाजन यांनी तातडीने पुढील कारवाईची योजना आखली। त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ठाणेदारांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक छापा टाकला। विशेष म्हणजे ज्या ठिकाणी अगोदर अवैध दारू पकडली होती त्याच ठिकाणी राजरोसपणे अवैध दारू विक्रीचे काम सुरू होते। माना पोलीस स्टेशनचे 25 ते 30 होमगार्ड आणि पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले। या कारवाई दरम्यान अवैध दारू विक्री करणारा एक मुख्य सूत्रधार पळून जाण्यात यशस्वी ठरला। मात्र 2 जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे। आणि 7 जून रोजी माणा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या खापरवाडा येथे ही कार्यवाही करण्यात आली। येथे अवैध दारू विक्री करत असलेल्या रोशन गवई आणि धीरज सावळे तसेच अवधूत बर्डे यांच्यावर माणा पोलिसांनी कार्यवाही करून त्यांच्याकडून 2660 रुपयांच्या दारूच्या सीलबंद बाटल्यांसह मुद्देमाल जप्त केला। ही संपूर्ण कार्यवाही माणा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सूरज सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश महाजन, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश डोंगरे, जयकुमार मंडावरे, उमेश हरमकर, पंकज वाघमारे आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल रोशनी गायकवाड यांनी यशस्वीरित्या पार पाडली। जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या प्रहार ऑपरेशनला या कार्यवाहीमुळे अधिक बळ मिळत आहे। अवैध दारू विक्रीवर आळा बसल्याने विशेषतः महिलांमध्ये समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण आहे। या प्रहार ऑपरेशनमुळे समाजात सकारात्मक संदेश गेला असून अवैध धंद्यांना चाप बसण्यास मदत झाली आहे। माना पोलिसांच्या या अथक प्रयत्नाने सर्वत्र कौतुक आहे। पुढील बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज।